आप देख रहे हैं जस्टिस 24 न्यूज। पवई में नवरात्रोत्सव पंडाल में छत्रपति शिवाजी महाराज की भव्य प्रदर्शनी बनी आकर्षण का केंद्र। मुंबई नवरात्रोत्सव के अवसर पर पूरे शहर में माता की स्थापना और गरबा महोत्सव का आयोजन हो रहा है, लेकिन पवई का एक पंडाल इस बार विशेष चर्चा का विषय बना हुआ है। डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान हीरानंदानी में लगे इस पंडाल में रिद्धि सिद्धि महिला विकास सेवा संस्था एवं आमदार दिलीप मामा लांडे द्वारा एक भव्य प्रदर्शनी लगाई गई है, जो लोगों को इतिहास के गौरवशाली पन्नों की याद दिला रही है। इस प्रदर्शनी की झांकी में माँ तुलजा भवानी को छत्रपति शिवाजी महाराज को तलवार अर्पित करते हुए दिखाया गया है। झांकी इतनी जीवंत प्रतीत होती है कि देखने वालों को ऐसा आभास होता है कि मानो माँ स्वयं राजे को आशीर्वाद देते हुए कह रही हो, जाओ आतताइयों का वध करो और धर्म की रक्षा करो। इस अनोखे दृश्य को देखने के लिए मुंबई के कोने कोने से श्रद्धालु बड़ी संख्या में पहुंच रहे हैं। आयोजन की व्यापक सराहना करते हुए लोगों ने कहा कि यह केवल धार्मिक आयोजन ही नहीं बल्कि युवाओं के लिए एक प्रेरणा का माध्यम भी है। इस प्रयास को सफल बनाने में संस्था की अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी, शिवाजी सूर्यवंशी, शाखा प्रमुख अलका फटतरे और मंडल के कार्यकर्ताओं धनेश जादव, शालिनी बाविस्कर, नीता सोलंकी, कोमल वाघ, भारती गायकवाड़, रोहिदास गायकवाड़, अनुपम चतुर्वेदी तथा शैलेश पवार का विशेष योगदान रहा। पवई का यह पंडाल नवरात्रि की भक्ति के साथ साथ देश एवं मराठा गौरव और छत्रपति शिवाजी महाराज की अदम्य वीरता की स्मृति को भी भव्य रूप में साकार कर रहा है। अब आइए देखते हैं जस्टिस 24 न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार ब्रिजेश सिंह की रिपोर्ट में का प्रयास करेंगे। यहाँ पर कार्य सम्राट दमदार आमदार दिलीप मामा लांडे जी का आगमन हुआ है, तो आइए हम प्रतिक्रिया देंगे। मामा जी, आपका स्वागत है हमारे चैनल में। क्या कहना चाहेंगे? काफ़ी खुश है यहाँ पे लोग आपके कामों से। मैंने यहाँ पर लोगों की प्रतिक्रिया ली है, क्या संदेशा देना चाहेंगे हमारे चैनल के माध्यम से? पूरे भारत देश के अंदर नवरात्रि उत्सव मनाया जा रहा है, तो या नवरात्रि उत्सवाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील लोकांची भक्ती शक्ती हे तुळजाभवानीच्या चरणावरती ठेवली जाते। कारण म्हणून हे नवरात्री उत्सव साजरा करत असताना महाराष्ट्राचा इतिहास हा तरुण पिढीसमोर ठेवण्याचा संकल्प आणि तसा आम्ही प्रयत्न केलेला आहे। म्हणून महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्यासाठी आई तुळजाभवानीची प्रार्थना केली होती, पूजा केली होती आणि त्यावेळे आई तुळजाभवानीने हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली होती। तो आशीर्वादरूपी तलवार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। हा इतिहास भक्तीने शक्तीने या महाराष्ट्रातील लोकांसमोर, मुंबई शहरातील लोकांसमोर आणि विशेषतः माझ्या चांदिवली विभागातील लोकांसमोर तरुण पिढीला हा इतिहास माहिती व्हावा, त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा देखावा सादर केलेला आहे। या देखाव्यामधून महाराजांची तुळजाभवानीच्या चरणावरती असलेली श्रद्धा भक्ती आणि श्रद्धा भक्तीच्या आधारावरती आई तुळजाभवानीने हिंदवीर स्वराज्यासाठी दिलेली भवानी तलवार याचा संदर्भ घेऊन या ठिकाणी हा देखावा सादर केलेला आहे। हे करत असताना महाराष्ट्रामध्ये आत्ता विशेषतः मराठवाड्यामध्ये पूरग्रस्त अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांच्याबरोबर आहेत। शासनाच्या वतीने एकनाथ शिंदे साहेब मदत करतच आहेत, परंतु एक सैनिक म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची संकल्पना हृदयामध्ये घेऊन आमच्या मंडळाच्या माध्यमातून
काही कार्यक्रम रद्द करून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न आहे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जो इतिहासात सांगितलं होतं की शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, गोरगरिबांना मदत झाली पाहिजे, तळागाळातील लोकांना मदत झाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करायचं ठरवलेलं आहे. आणि या दृष्टिकोनातून आमचे दोन्ही मंडळ, बालविकास मित्र मंडळ असेल, रिद्धिसिद्धी मंडळ असेल, आमचं भवानी दांडिया असेल, अनेक मंडळाचा जो संकल्प माझ्याबरोबर आहे, त्या संदर्भातून सर्व मंडळाला विनंती केलेली आहे की थोडंसं काटकसर करून, थोडंसं कार्यक्रम कमी करून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी ते लढत आहेत, त्यांचीच संकल्पना घेऊन मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील असेल, मुंबई शहरातील असेल, सर्व देवी भक्तांना, नवरात्र उत्सव मंडळाला हात जोडून विनंती करतो की अशाच पद्धतीने आपणही महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना जो हिंदवी स्वराज्य पाहिजे होतं, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मदत करावी एवढी विनंती करतो. आणि आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो, या महाराष्ट्रातील शेतकरी असेल, कामगार असेल, तरुण पिढी असेल, विद्यार्थी असेल, आमच्या आया बहिणी असेल, त्यांची सेवा करण्यासाठी, या गोरगरिबांना मदत करण्यासाठी माझ्या पक्षाचे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना ताकद दे, शक्ती दे आणि त्यांच्या हातून महाराष्ट्रातील लोकांची सेवा घडव एवढीच चरणी नतमस्तक प्रार्थना. मामा, आखिरी दशहरा आने वाला है, उसके लिए क्या सभी दर्शकों को, हमारे देखने वाले शुभकामनाएं देना चाहेंगे दशहरा के? दसरा सण हा सर्वात मोठा सण आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये बोललं जातं की सोनं घ्या आणि गोडगोड बोला आणि सोन्यासारखे राहा. त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेला आई तुळजाभवानीचे आशीर्वाद आहे. महाराष्ट्रातील सर्व जनता सुखी आनंदात राहो आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माझ्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातून त्यांच्या अपेक्षा पूर्ण हो, त्यांची सेवा आणि त्यांना मान सन्मान द्यायचं काम त्यांच्या हातून घडो एवढंच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.